त्या महान परमेश्वराला आम्ही धन्यवाद देतो, जो परमेश्वर आमच्यामध्ये सदैव उपस्थित. त्याने म्हटले, जिथं दोघे किंवा तिघं माझ्या नावात एकत्र जमतात त्यांच्यामध्ये मी आहे. जगाच्या शेवटपर्यंत सर्व दिवस प्रभू येशू आमच्या सोबत आहे, कारण तो सर्वव्यापी परमेश्वर आहे. परमेश्वर एक आत्मा आहे आणि त्याच्या उपासकाने त्याची उपासना आत्म्याने खरेपणाने केली. प्रभू एवढाचा परिस्थितीचा यज्ञ भेट या अर्पण मान्य कर, येणाऱ्यांचे मार्ग मोकळे कर. आज नाताळ हा कार्यक्रम आशीर्वादित कर. जे आले प्रभू त्यांना तू आशीर्वादित कर. जे आले खाली हाताने प्रभू ते जातील असलेला आशीर्वाद घे, तुझी शांती घेऊ, तुझं आरोग्य घेऊ प्रभू, तुझी बरकत घेऊन ते जातील. आज सर्वांना हा नाताळ प्रभू आशीर्वादित कर. येणाऱ्या सूत्रसंहितेला तू आशीर्वादित कर, येणाऱ्या वचनाला तू आशीर्वादित कर. ब्रदर शाम्युएल आणि तुला प्रभू तुझ्या हातातल्या दासाला देतो, त्याच्यावर तुझी कृपा दृष्टी असेल. त्यांच्या मुखाद्वारे तू बोल, जसं मोशेच्या द्वारे तू बोलल्या प्रभू इस्रायली लोकांना, तसं प्रभू शम्युएल ब्रदरच्या द्वारे आज तू मंडळीला बोल. त्यांच्या वचनातून ते आज मार्गदर्शन करतील. परमेश्वरा तू त्यांना सहाय्य कर. आजच्या सर्व भक्तीचा चालक आणि मालक तू, येणाऱ्यांचे मार्ग मोकळे. गडबडी करणार आणि दुष्टाच्या शैतानाच्या आत्म्याला आज आम्ही बांधतो आणि धमकावतो. प्रभू तुझ्या उपस्थितीत मोकळी करतो. आज या जेवणाला तू आशीर्वादित कर. ज्यांनी खर्च केला प्रभू, ज्या भांडारात खर्च झाला, त्यांनी फार कष्ट आणि मेहनत केली, अहो रात्र ते झटलेत माझ्या देवा, त्याला सुद्धा तू आशीर्वादित कर. त्यांच्या सर्व पिठाला, त्यांच्या काठीवाटीला आज येशूच्या नावात आम्ही आशीर्वाद देतो. परमेश्वरा माझ्या देवा, अनुवाद 2:8 म्हणतो, ज्या कामाला हात लावताल त्या हाताला यहोवा परमेश्वर बरकत देईल. आणि पिता काळे कुटुंबाला तू बरकत दे. इथं उभं राहिल्या प्रत्येक कुटुंबाला तू बरकत दे माझ्या देवा, आशीर्वाद दे माझ्या देवा. प्रत्येकाच्या जीवनात शांती दे प्रभू. आज जे आजारी आहेत ते बरे हो दे माझ्या देवा. आज जे चिंताला त्यांची चिंता दूर हो दे प्रभू. आज जे कर्जामध्ये प्रभू ते कर्ज मिटू दे माझ्या देवा. आणि परमेश्वरा त्यांच्या जीवनात तुझा आशीर्वाद दे माझ्या देवा. आभार मानतो, उपकार मानतो. तुझ्याच नावाला मान, सन्मान, आदर, गौरव, स्तुती आणि प्रशंसा देतो आणि प्रार्थना तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो.